तर एक मंगलमय जीवनाची जी सुरुवात आहे ती कशाने होत असते? आजच्या दिवसापासून होतात. आणि म्हणून प्रत्येक जण जो आहे हा दिवस चांगला जावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून व्यक्तीने आपल्या जीवनाची घडी अशी बसवली पाहिजे की त्याचं येणारं जी वर्ष आहे ते कृष्णमय, आनंदमय आणि भक्तिमय गेलं पाहिजे. आणि त्यासाठीच आपला हा पूर्ण प्रयत्न असला पाहिजे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये जर सर्व मंगलमय याचं असेल तर असं सांगितलेलं आहे की त्याच्या जीवनामध्ये 4 पुरुषार्थ पाहिजेत. काय सांगितलेलं आहे? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे जीवनाचे 4 पुरुषार्थ सांगण्यात आलेले आहेत. तर धर्म म्हणजे काय हो? व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्ती धार्मिक असला पाहिजे किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये धर्म असला पाहिजे किंवा धर्माची व्याख्या काय करता येईल? काय सांगता येईल धर्म म्हणजे? कोणी काय सांगू शकतं? धर्म म्हणजे काय सांगा? तुमच्या पद्धतीनं तुम्ही काय व्याख्या कराल धर्माची? पण आपण सर्व धार्मिक आहोत का? अच्छा, धार्मिक या शब्दाचा अर्थ काय? हा, स्वरूप झालं. धर्माची व्याख्या काय करते का? आपण धार्मिक आहोत का असं म्हणल्यानंतर धार्मिकचा अर्थ काय? म्हणजे धर्माचं पालन करणारे. मग हे धर्माचं पालन करते म्हणजे धर्म काय? धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई. बरोबर आहे? हेच ऐकले ना आपण. आणि यामध्ये पण गोंधळ आहे बरं का. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई असं नव्हतंच. हिंदू, मुस्लिम और इसाई होतं. सिख तर ऑलरेडी वैष्णवच आहे. ग्रंथ साहेब जर ग्रंथ आपण वाचला, गुरु गोविंद सिंग असू दे, गुरु नानक असू दे, तेज बहादूर सिंग असू दे, हे सर्व जे 9 गुरु होते यांनी जी ग्रंथ साहेबांमध्ये लिहिलेली जी शिक्षा आहे ती वैष्णव तत्वांना धरून आहे. आणि म्हणून सिख हे ऑलरेडी कोण आहेत? वैष्णवच आहे. तर धर्म म्हणजे काय? धर्म तू साक्षात भगवत प्रणिते. धर्म म्हणजे जे कधीही नष्ट न पावणारा, जो शाश्वत आहे, अनादी काळापासून आहे. आणि म्हणून धर्माची व्याख्या आपण सनातन या शब्दाशी करू शकतो. न बदलणारा म्हणजे काय? जसं आपण छोटं उदाहरण घेतलं, बर्फ आहे. बर्फ तो बर्फ कधीपर्यंत आहे? जोपर्यंत तो सॉलिड आहे, घट्ट आहे. बरोबर? जर तो बर्फ वितळला आणि त्याचं जर पाणी झालं तर त्याला आपण बर्फ म्हणणार का पाणी म्हणणार? पाणी म्हणणार. म्हणजे जोपर्यंत तो घट्ट आहे, जोपर्यंत तो त्याच्या धर्माला धरून आहे, म्हणजे त्याचा गुणधर्म आहे काय आहे? घट्ट राहणे, तोपर्यंत तो बर्फ आहे. ज्या दिवशी तो वितळला आणि पाणी झाला, तो काय झाला? धर्मभ्रष्ट झाला आणि तो पाण्याच्या रूपांतरामध्ये आलेला. त्याप्रमाणे सांगायचा हेतू हा की धर्म हा कधीही बदलत नसतो. धर्म हा शाश्वत असतो आणि सनातन असतो, साक्षात असतो. आणि म्हणून धर्म तू साक्षात भगवत प्रणितेन असं का म्हणलेलं आहे? कारण भगवंतांनी जे सांगितलं, भगवंतांनी जे ज्ञान दिलं, भगवंतांच्या वाणीतून जे आलं तोच खरा धर्म आहे. म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे उपदेश दिले, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो, ते सर्व काय आहे? धर्म आहे. आणि इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत काय करण्यासाठी? युद्ध करण्यासाठी. पहा, आणि युद्धला या नाव दिलेलं आहे वॉर ऑफ कंपॅशन. हे युद्ध आहे कशाचं? करुणापोटी केलेलं युद्ध आहे. आता वॉर किंवा युद्ध आणि करुणा हे दोन्ही परस्पर विरोधी शब्द आहेत, है ना? करुणा, जिथे हिंसा आहे तिथे करुणा असू शकते का? नाही. पण तरी सुद्धा इथं सांगितलेले आहे काय? इट इज अन वॉर ऑफ कंपॅशन. का असं म्हणलेलं आहे? कारण हा हे जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध म्हणजे काय? धर्माच्या रक्षणासाठी केलेलं युद्ध. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये उल्लेख केलेला आहे की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला मी धर्माचं रक्षण करण्यासाठी प्रकट होत राहीन, अवतार घेईन. आणि म्हणून धर्माचं रक्षण करणे. तर भगवंत म्हणतात की युद्ध हे जे आहे कंपॅशन वॉर आहे. का? कारण जे इनोसंट लोक आहेत
जे भोळीभावी जनता आहे आणि अधार्मिक लोकांकडून ज्यांचं शोषण होत आहे त्या लोकांच्यावर करुणा दाखवण्यासाठी त्या अताताई लोकांना, त्या अधार्मिक लोकांना ची हत्या करणं आवश्यक होतं. म्हणून हे वॉर ऑफ कम्पॅशन आहे, एक करुणाचं युद्ध आहे, जेणेकरून जे सामान्य जन आहेत त्या लोकांचं रक्षण व्हावं. तर भगवंतांचे जे आज्ञा आहेत त्यांचं जेव्हा आपण पालन करतो त्यावेळेला आपण धर्म पालन करतो असं समजलं पाहिजे. आणि हे युद्ध हे झालं ते धर्माच्या रक्षणासाठी. आणि म्हणून असं म्हणतात की आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म काय करणार आहे, आपलं रक्षण करणार आहे. आणि फार महत्वाची गोष्ट आहे की धर्माचं रक्षण आपल्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेला आपण धर्माचं रक्षण करतो त्यावेळेला धर्म आपलंही रक्षण करतो. आणखीन एक वाक्य येतो, अहिंसा परमो धर्म. ऐकलंय की अहिंसा हे परम धर्म आहे, परंतु ते आपल्याला अर्धवट शिकवले गेलं आहे की नाही. अहिंसा परम धर्म आहे पण कुठपर्यंत, जोपर्यंत सर्व धर्माचरण झालेलं आहे. परंतु ज्या वेळेला धर्माचं रक्षण करण्याची वेळ येते त्यावेळेला हिंसा अनिवार्य आहे. त्यावेळेला हिंसा हे आवश्यक तिथं करणे अनिवार्य होतं. आणि म्हणून आपण पाहतो याचं एक दोन वाक्य येतात की धर्म रक्षण करायचं आहे आपल्याला. तर धर्माचं रक्षण कसं करणार आपण? उद्या आपण सर्वांनी हातामध्ये तलवारी घेऊन रस्त्यावर याचं का आम्ही धर्म रक्षण करणार आहे म्हणून? का धर्माचे आमच्या रक्षण करा म्हणून आपण इतर लोकांकडे जाऊन भीक मागायची की आमच्या धर्माचं रक्षण करा? कोणता पर्याय आहे आपल्याकडे? जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपल्याकडे पर्याय काय आहे? काय सांगल? आपण आपल्या धर्माचं रक्षण करायचं आहे तर धर्म आपलं रक्षण करणार हे आपल्याला समजलं. मग धर्माचं आपण रक्षण कसं करणार? एकजूट होऊन. ठीक आहे, अजून कसं करता येईल? धर्माचं रक्षण कसं करणार आपण? नियमांचं पालन करून. अजून काय? प्रचार करून. कशाचा? धर्माचा प्रचार करून. अजून संस्कृतीला जपून. अजून पालन करून. तर एकत्रितपणे जर तुमच्या सर्वांचं आपण शब्दावली घेतली तर धर्माचं रक्षण केव्हा होईल? ज्या वेळेला आपल्यापैकी प्रत्येक जण धर्म आचरण करेल. आहे ना, हातामध्ये तलवारी घेऊन रक्षण होत नसतं लगेच. धर्माचं आचरण, धर्म काय आहे, धर्माप्रमाणे जेव्हा स्वतः आपण आचरण करणार त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं धर्माचं आचरण करू, रक्षण करू शकतो. धर्म आचरण म्हणजे काय हो? म्हणजे आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेले आहे, सनातन धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या सर्व आज्ञांचं आपण पालन करणे. म्हणून आपण आपल्या धर्माच्या आचरण करण्यामध्ये कुठंतरी मागे पडलो. म्हणून आज आपल्यावर ही गत आली की आपल्यावर अनेक लोकांनी राज्य केलं. मुघल साम्राज्य आलं, ब्रिटिश साम्राज्य आलं, पोर्तुगीज आले. हे सर्वजण का आले? कारण आपण कुठंतरी चुकलो आपल्या धर्माचं आचरण करण्यामध्ये. आणि सर्वात जास्त हानी जी झाली ते या मागच्या 100 ते 150 वर्षामध्ये. तर या वेळेला तर आपण पूर्णपणेच धर्माच्या आचरणापासून वेगळे आहे. आपल्या धर्मामध्ये सुंदररित्या सर्व काही गोष्टी सांगितलेल्या, अगदी मूलभूत गोष्टी घेतल्या तर धर्माच्या आचरणामध्ये आपली वेशभूषा सांगितलेली आहे की कपाळावरती सुंदर तिलक असावा, है ना, शिखा असावी, नामस्मरण असावं, भजन कीर्तन असावं घरामध्ये. या सर्व जी मूलभूत गोष्टी होत्या त्याच आपल्याकडे काढून टाकण्यात आलेल्या. पूर्वी मुघल जेव्हा होते तेव्हा धर्मांतर कसं होत होतं? ते फक्त काय करायचे, ते तुमची शिखा कापून टाकायचे, तुमच्या गळ्यातील यज्ञोपवीत होते ते कापून टाकायचे आणि तुम्हाला गौमांस खाण्यास भाग पाडायचे. अशा प्रकारे ते अगदी सहजरित्या आपल्या धर्मांतर करत होते किंवा आपला धर्म भ्रष्ट करत होते. मग धर्माचरण करायचे म्हणजे काय? आपण या सर्व गोष्टीचा अंगीकार केला पाहिजे. आपण सर्व गोष्टी या आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण काय करणार आहे? धर्माचं आचरण करणार आहोत. आणि धर्माला आपण अगदी सहज नाही घेतलं पाहिजे.
आजकाल लोकांमध्ये जर आपण भारतामध्ये पाहिलं तर इतर जी विधर्मीय लोक आहेत ते आपल्या धर्मातली लोक आहेत, फक्त कन्वर्टेड झालेली आहेत, है ना. जे कोणी आहेत मग ते इस्लाम धर्माला पालन करणारे असो किंवा ख्रिश्चन धर्माचे असो, ईसाई धर्माचे, परंतु ते सर्व कन्वर्टेडच आहेत. ते मूळ कोण आहेत? ते मूळ सनातनीच आहेत. हे का झालं? कारण धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. मला आठवतं आमच्या लहानपणी मी 5वी 6वीला असताना आमच्याकडे काही ख्रिश्चन मिशनरी लोक आली होती आणि मला आणि माझ्या एका मित्राला त्यांनी बायबल दिली. वाचण्याची आवड असल्याकारणे मला फार आनंद झाला की बायबल मिळाली, चला आणखीन एक ग्रंथ मिळाला. मग तो वाचण्यासाठी आम्ही घेतला. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राची प्रक्रिया होती की आजपासून आपण ख्रिश्चन झालो. हे ऐकूनच कसं तरी वाटलं, कारण आमच्या घरामध्ये नेहमी पुराण असायचे, भविष्य पुराण, मत्स्य पुराण, हे सर्व पुराण आम्ही वाचणारी लोक. आणि जेव्हा ती बायबलची 4 पानं वाचली त्यानंतर समजलं की यामध्ये काहीच नाही जे काय आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. म्हणून आपण जर आपल्या धर्माचं पालन करत असू तर आपल्याला आपल्या धर्माचं महत्त्व समजतं. तर धर्म आचरण केलं पाहिजे. तर काही गोष्टींसाठी असं म्हणतात की जसं काही 5 किलो तांदूळ आणि 10 किलो साखरेसाठी लोक धर्म बदलून टाकतात. कालचा दिवस शंभू महाराजांचा बलिदानचा दिवस मानला गेला आहे ना, शेवटचा दिवस होता. या दिवशी निर्घिणपर्यंत त्या आता ताईनं शंभू राजांची हत्या केली, तो दिवस. तर शंभू राजांच्याकडून आपण शिकू शकतो की धर्मवीर, त्यांना काय म्हणलेलं आहे? धर्मवीर. खऱ्या अर्थाने धर्मासाठी बलिदान देणारी व्यक्ती कशी असावी. एवढ्या जवळजवळ 40 दिवस त्यांच्यावर किती भयंकर अत्याचार केला आणि त्यांना प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी ऑफर दिली होती. काय दिली होती ऑफर? की आता तुम्ही इस्लाम कबूल करा, तुम्हाला राज्य पण मिळेल आणि जीवदान पण मिळेल. परंतु राजांनी कधीही हार मानली नाही. अशा यातना, ज्या यातनांचा आपण विचारही करू शकत नाही. आणि ज्या वेळेला शंभू महाराजांना जेव्हा जखडून आणलेलं होतं, पहा एक व्यक्ती, आपण जर पाहिलं की जर समोरून जर अनेक लोक आपल्यावर धावत आली आक्रमण करत, तर आपण लगेच शरणागती पत्करू, कारण आपल्यामध्ये तेवढं मोठं हृदय नाही किंवा तो धाडस नाही. तर हे जे धाडस आहे किंवा ही जी वीरता आहे ही धर्म आचरणामुळे येते. तर शंभूराजे हे सर्व काही सहन करू शकले, त्याचं कारण काय होतं? ते देहात्मक बुद्धीच्या वर होते. भगवद्गीता आपल्याला हे शिकवते. भगवद्गीताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पहिलं शिक्षण काय आहे? देहिनस्मिता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र ना होयते. की आपण देह नसून कोण आहे? आत्मा आहोत. तर या स्तरावर येणे, मग तिथं वेदना असतात पण वेदनाची अनुभूती नसते, दुःख असतं पण दुःखाची अनुभूती नसते. म्हणजे या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन जेव्हा व्यक्ती स्थिर होतो त्यावेळेला त्याला काहीही हे जाणवत नाही. तर शंभू राजांचं उदाहरण हे की जिवंत उदाहरण आहे की गेले कसं त्यांनी धर्मासाठी आपलं त्याग केलं. तर 2 गोष्टी आहेत, लाईफ ऑफ सॅक्रिफाईस आणि सॅक्रिफाईस ऑफ लाईफ. बलिदानाचं जीवन आणि जीवनासाठी बलिदान, जीवाचा बलिदान. तर शंभू राजांनी जे बलिदान दिलं आपल्या जीवाचा, ती संधी फार कमी लोकांना मिळते है ना. धर्मासाठी जीव देण्याची संधी सर्वांना भेटत नाही. तसे एवढे भाग्यवान लोक नाहीत की ते आपल्या धर्मासाठी आपलं बलिदान देतील. परंतु एक बलिदानाचं जीवन जगण्याची संधी मात्र आपण सर्वांना आहे ना. कसं बलिदान करणार आहे? काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत धर्माच्या आचरणासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे. तर हे धर्म, ज्या वेळेला व्यक्तीच्या जीवनामध्ये धर्म येतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये स्थिरता येते आणि त्याच्या जीवनामध्ये मंगलताला सुरुवात होते, सर्व गोष्टी शुभ होऊ लागतात. धर्म नंतर काय आहे? अर्थ. अर्थ म्हणजे काय आहे? अर्थ म्हणजे जे पाठीचा कणा आहे, ज्याच्याशिवाय आपला संसाराचा गाडा किंवा आपलं कोणतीच गोष्ट इकॉनॉमी शिवाय चालत नाही. परंतु हे अर्थ जे आहे किंवा हे जे लक्ष्मी आहे, हे जेव्हा आपण आणतो त्यावेळेला ती लक्ष्मी नीतीची आहे का अनीतीची, हे फार महत्वाचं आहे.
कारण की जे जे धन आहे, हे धन जर अनितीनं आले असेल तर ते आपल्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण आणत नाही, शुभ गोष्टी आणत नाही. त्या घरामध्ये सर्व अमंगल आणि अशुभ घडतं. कसं? जसं परीक्षित महाराजांनी जेव्हा पाहिलं, काय पाहिलं की त्यांच्या राज्यामध्ये एक व्यक्ती राजवेशभूषामध्ये काय करत आहे, एका गायीची आणि बैलाची हत्या करत आहे. बैलाला त्याने 3 पाऊल जे पाय होते ते तोडून टाकलेले आहेत. तेव्हा परीक्षित महाराज तिथे येतात धावत धावत आणि त्यांना विचारतात की तू कोण आहेस आणि इथं हे काय करत आहेस, असं प्रकार ही जी निर्घृण काय करते, हत्या करत आहे, तू निषेध कार्य करत आहेस, हे तू का करत आहेस? आणि त्याला मारण्यासाठी परीक्षित महाराज आपली तलवार बाहेर काढतात. त्यावेळेला कली असतो, कलियुगाची आरंभ होणार असतो. त्यावेळेला कली परीक्षित महाराजांचे चरण पकडतो आणि त्यांना म्हणतो की मला आश्रय द्या. तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर तुमचं राज्य आहे. जर तुम्ही मला इथं आश्रय नाही दिला या पृथ्वीवर तर मी जाणार तरी कुठे? त्यावेळेला परीक्षित महाराजांनी त्याला 4 ठिकाण सांगितले राहण्यासाठी. कोणते? जिथं नशापान चालतो, जिथं जुगार चालतो, जिथं हत्या होते आणि जिथं व्यभिचार चालतो, या 4 ठिकाणावर तू जाऊन निवास कर. आता परीक्षित महाराज म्हणजे कोणी साधारण व्यक्ती नाही. ते कोण आहेत? राजर्षी आहेत, पुत्र आहेत पांडवांचे. आणि परीक्षित महाराज असे राजा होते की त्यांच्या राज्यामध्ये शोधूनही या 4 गोष्टी सापडत नव्हत्या. कलीला मोठा प्रश्न पडला, मी राहायचं कुठं? कारण की हा असा नीतिवान राजा आहे की याच्या राज्यामध्ये कुठं हिंसा होत नाही, कुठं जुगार खेळला जात नाही, नशापान नाही, व्यभिचार नाही, मी राहणार कुठे? ज्यावेळेला ते म्हणला की मला आणखीन एक स्थान द्या, आणि ते स्थान म्हणजे अनितीचं धन. आणि सोन्यामध्ये जास्त करून अनितीचं असं धन मानलं गेलेलं आहे. आणि काही दिवसानंतर परीक्षित महाराज आपल्या राजमहालामध्ये असताना त्यांना एक मुकुट मिळाला. अत्यंत सुंदर असा मुकुट होता सोन्याचा. तो मुकुट कुणाचा होता? तो मुकुट होता जरासंधाचा. जेव्हा भीमाने त्याला मारलं तेव्हा ते मुकुट त्याला मिळाला. भीम तो मुकुट स्वतः घालणार होता, तेव्हा भगवान कृष्णाने त्याला थांबवलं, म्हणजे नको, हा मुकुट ज्याचा आहे किंवा हे मुकुट ज्या धनापासून बनलेलं आहे ते अनितीचं आहे आणि भीमाची बुद्धी तुझी भ्रष्ट होऊ शकते, म्हणून त्यांनी तो बाजूला काढून ठेवला होता. आणि आता योगायोगाने तो परीक्षित महाराजांच्या हाती लागला आणि जसाच त्याने तो मुकुट अनितीचं धन म्हणता येईल तो धारण केला, कलीनं त्यांच्या डोक्यामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मग पुढे सर्व घटना घडत गेल्या. म्हणून अनितीचं धन ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये कधी सुख समृद्धी येऊ शकत नाही. आपण पाहतो की अनितीनं धन कमवणं फार सोपं आहे ना. लोकांना फसवून, चोराडकेटा करून, इकडून तिकडून 2 नंबरचा पैसा म्हणतो आपण, है ना, ब्लॅक मनी अगदी इझिली सहजरित्या मिळतो. परंतु असं हे जे धन आलेलं आहे हे धन आपल्याला तेवढाच त्रास देऊन पुन्हा जातं. ते भूत भलही असतो किंवा देखावा असतो की आपल्याकडे समृद्धी आहे. म्हणून अर्थ जो दुसरा पुरुषार्थ आहे त्यामध्ये नीतीनं धन आपण अर्जित केलं पाहिजे. तिसरा पुरुषार्थ काय सांगितलेला आहे? काम. काम म्हणजे काय? भोग घेण्याची वृत्ती. आपण सर्वजण इथं जे आलेलो आहोत ते एकाच कारणासाठी आलेलो आहोत, ते आहे भोग घेण्यासाठी. कशासाठी आलेलं आहे? सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तसं धर्माचं रक्षण आपण करतो जेव्हा धार्मिक होतो, धर्माचे आचरण केल्यामुळं आपल्याला काय मिळतं? अर्थ मिळत आहे. कारण की जो धार्मिक आचरण करतो त्याच्यावर सर्वांचे आशीर्वाद असतात आणि त्याच्या घरामध्ये धनसंपदा येते. मग ती धनसंपदाने तो तसा संतुष्ट राहिला तर ठीक, नाही राहिला तर तो अनितीच्या मार्गाने गेला तर पुन्हा तो दुःखाला कारणीभूत ठरतो. आणि आता तो जो धनसंपदा आलेली आहे त्याच्यातून तुझ्या पुढचा टप्पा येतो, तिसरा पुरुषार्थ, तो म्हणजे काय आहे? काम. म्हणजे आता भोग घेण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि या जगामध्ये सर्वोत्तम सुख जे मानले गेलेले आहे ते मानलेले गेलेलं आहे मैथुन सुख, स्त्री पुरुषाच्या संबंधातून मिळणारं सुख. म्हणून ह्या जगाला मैथुन आगार म्हणले. काय म्हणले?
मैथून आला. ह्या जगामधला प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक व्यक्ती हे कशापासून आलेले आहे? मैथुनाच्या नंतरच आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे मैथून रूपी सुखाचं बीज हे असतच. परंतु मग हे सर्व असताना हे चांगलं का वाईट हे कसं समजणार आपल्याला? तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की धर्माच्या अधीन होऊन जे केलेलं मैथून आहे ते म्हणजे मी आहे, काम आहे ते मी आहे. कोण आहे? मी स्वतः आहे. का? कारण गृहस्थ आश्रमाचा जी मेन उद्देश आहे ते काय आहे? कृष्ण भावना भावी संततींना जन्म देणे. गृहस्थ आश्रम कशासाठी आहे? जेणेकरून धर्माचं रक्षण करायचे, म्हणजे नुसतं धर्माचं रक्षण नाही तर या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्याला पुढे वारसा पाहिजे. पाहिजे का नाही? जर तो वारसा नसेल तर मग हे धर्माची जी ध्वजा आहे तो पुढे कोण घेऊन जाणार? म्हणून पूर्वी आशीर्वाद देतानाही काय आशीर्वाद द्यायचे हो? अष्ट पुत्र है ना, सौभाग्यवती भव. म्हणजे भरपूर मुलं असली पाहिजेत. काय असली पाहिजे? भरपूर मुलं असली पाहिजे. कशासाठी? धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी. आणि हे धर्माची ध्वजा पुढे घेऊन जाण्यासाठी असली पाहिजे. परंतु आज काय झालेलं आहे? आज आपण त्यापासून आपल्यामध्ये हे बिनवलं गेलं बरं काही, आपल्यामध्ये बिंबवलं गेलं की एक नारा आला 80च्या दशकामध्ये. काय? कोणता? हम दो हमारे दो. मग 90चं दशक आलं, नारा बदलला, हम दो हमारा एक. मग आत्ताचं दशक आलेलं आहे, यामध्ये पुन्हा काय दशक आलं? हम दो हमारा कोई नहीं. आता जी पिढी येणार आहे ते मेरा में तेरी तू. आपलं आपलं बघून घ्या. म्हणजेच हे जे कौटुंबिक जे म्हणत होतो आपण, एक कुटुंब म्हणत होतो, हे सर्व काय होत आलेलं आहे? संपत चाललेलं आहे कुटुंब प्रणाली. तर मग पुढे धर्माचं रक्षण करणारी अशी पिढी राहील का? नाही राहणार. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की आपण कृष्ण भावना भावित संततीला जन्म दिला पाहिजे. आणि जर नाही जन्म दिला तर जन्म दिलेल्या त्या मुलांना कृष्ण भावना भावी बनवलं पाहिजे. बरोबर आहे? एक तर जन्म दिला पाहिजे, आणि नाही देऊ शकलो तर जे आलेले आहेत त्यांच्यावर तसे संस्कार तरी आपण केले पाहिजे. म्हणून हा वारसा आहे. तर हे जे काम जीवन आहे किंवा हे जो मैथुन जीवन आहे याचा आधार हे ग्रस्त जीवन जे आपण म्हणलेलं आहे. तर याला ज्या वेळेला आपण धर्माच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळेला आपण पाहतो की हे एक चांगलं कार्य आहे. आणि त्यानंतर चौथा पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे मोक्ष कधी येतो? अर्थ आणि काम या दोन मध्ये व्यक्ती गुंतलेला असतो संपूर्ण जीवनभर. आणि ज्या वेळेला तो अनेक प्रकारचे भोग येतो, अनेक प्रकारच्या माध्यमातून सुख भोगण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मनाद्वारे या सर्व गोष्टींचा भोग घेत असताना त्याच्या लक्षात येतं की ही सर्व सीमित आहे, याला कुठंतरी बंधन आहे. आणि मला जे सुख हवं आहे ते कसं पाहिजे? असीमित. आणि असीमित सुख प्राप्त करायची माझी इच्छा आहे. आणि म्हणून तो शोध घ्यायला लागतो की हे असीमित सुख मला कुठं मिळेल, तो आनंद कुठं मिळेल. आणि तो आनंद घेणारा व्यक्तीला म्हणतो आपण तो कशाचा शोध घेत आहे? मोक्षाचा. मोक्ष म्हणजे या जगाच्या पलीकडे जाऊन काय आहे का? असीमित आनंद, असीमित सुख कुठं आहे का? आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मग तो या सर्व चक्रातून तुटून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तो कुठं जायचा प्रयत्न करतो? मोक्षाकडे. पण मोक्ष सुद्धा त्याला आनंद, तो अप्रमित आनंद, ज्या आनंदाचा तो शोध घेत आहे तो त्याला देऊ शकत नाही. का? कारण मोक्ष हे फक्त दुःखातून मुक्तता आहे. मोक्ष म्हणजे काय?
या भौतिक जगामध्ये जे दुःख आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मुक्तता आहे त्याला, त्याच्या पुढे जाऊन येतं ती मुक्ती येते. मोक्षच्या नंतर काय येते? मुक्ती. लोक बऱ्याच वेळेला संभ्रमित असतात की मोक्ष आणि मुक्ती नक्की आहे ना. तो मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे 5 प्रकारच्या मुक्ती शास्त्रामध्ये सांगितले. सायुज्य मुक्ती, भगवंताचे जे ब्रह्म तेच आहे त्यामध्ये विलीन होणे, सायुज्य मुक्ती. सामिप्य, भगवंताच्या जवळ राहणे. आता भगवान समजा या पृथ्वी तलावर होते 5-5.5 हजार वर्षापूर्वी, किंवा त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र होते. तो धोबी जो प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये होता त्रेतायुगामध्ये, आणि त्याच्या बरोबर असणारे अनेक तशी लोक, त्या सर्वांना कोणती मुक्ती प्राप्त होते? सालोक्य किंवा सामिप्य है ना. त्याच लोकांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ते आहेत. परंतु तरी सुद्धा ते प्रभू रामचंद्रांच्या वर ते आरोप घेत आहेत, आक्षेप घेत आहेत. मग अशा मुक्तीचा उपयोग काय? काय उपयोग आहे? जसं दुर्योधन ही कृष्णांच्या बरोबर होता, सामिप्य मुक्ती आहे, जवळ आहे. परंतु तो दुर्योधन भगवंतांना मायावी समजून त्यांना बंदी बनवण्याचा प्रयत्न करतो. मग अशा मुक्तीचा काय उपयोग आहे? सारूप्य, भगवंतांच्या प्रमाणे अत्यंत सुंदर रूप मिळतं त्याला. तर अशा प्रकारचे जे मुक्ती आहेत हे आपल्याला जरी मिळाल्या तरी सुद्धा ते तेवढासा आनंद प्रदान करत नाहीत. मग हा जी विचार करतो की मी पाहिलं की धर्माचे आचरण करून मला सुख मिळते का? धर्माचे आचरण केल्यानंतर मी काम आणि अर्थ मध्ये गुंतलो, त्यातून मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला, तिथं मला काही सुख भेटत नाही म्हणून मी मोक्षाकडे वाटचाल केली. मोक्षामध्ये मला तो परिपूर्ण आनंद नाही मिळाला म्हणून मी मुक्तीकडे पाहिलं. आणि आता मी जेव्हा मुक्ती पाहत आहे, 5 प्रकारच्या मुक्तीमध्ये मी आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे, इथं सुद्धा मला परिपूर्णरित्या काय मिळत आहे? आनंद मिळत नाही. मग ह्याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे. हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यांच्या पलीकडे काही आहे का? असा जेव्हा तो चिंतन करू लागतो, विचार करू लागतो, त्यावेळेला त्याला समजतं की हो, ह्याच्या पलीकडे आणखीन एक पुरुषार्थ आहे, ज्याला म्हणलेला आहे पंचम पुरुषार्थ. काय म्हणले? पंचम पुरुषार्थ. हा पंचम पुरुषार्थ म्हणजे काय आहे? भक्ती. काय सांगितलेलं नाव? भक्ती. आता सर्वांना आनंद होईल, कारण आम्ही सर्व कोण आहोत? कोण आहोत? जोरात म्हणा, भक्त आहोत. म्हणजे आपण सर्वांना पंचम पुरुषार्थ मिळालेला आहे. आता प्रश्न असा आहे, तर ध्यानपूर्वक ऐकताय ना, भक्ती म्हणजे काय? आपण सर्व म्हणलोय आपण भक्त आहोत. भक्त आहोत तर आपल्याला भक्ती म्हणजे पण माहित असायला हवं. भक्तीची व्याख्या एका शब्दामध्ये करायची झाली तर काय करता येईल? एक शब्द सांगायचं, मोठं वाक्य नाही म्हणतात, शब्द सांगायचं. शब्द समर्पण, शब्द अजून जवळचा शब्द, एकच शब्द, शरणागती सारखा शब्द. अजून सांगा. हा, काय आहे भक्तीची व्याख्या एका शब्दामध्ये? प्रेम. काय नाव आहे? प्रेम. ठीक आहे, हे परफेक्ट उत्तर आहे. आता प्रश्न असा आहे की प्रेमाची व्याख्या एका शब्दामध्ये सांगायची. प्रेम म्हणजे काय? एकच शब्द सांगायचा. हा, या सुंदर. अजून भगवान नाही, प्रेम, समर्पण. ठीक आहे, एक शब्द. प्रेम म्हणजे सेवा. प्रेम म्हणजे काय? सेवा. म्हणून भक्तीची व्याख्या काय झाली? प्रेममय सेवा. आता ही सेवा म्हणजे काय हो? खरी सेवा म्हणजे काय? आपण आपल्या कंपनीची पण सेवा करतो, किंवा आपल्या घरामध्ये जे मेड सर्वंट येतात ते आपलीही सेवा करतात. मग ती सेवा आणि आपण जे इथं प्रेममय सेवा म्हणतो त्यामध्ये अंतर काय आहे? अहेतुकी अप्रतिहता
सेवा म्हणजे काय? कोणतीही अपेक्षा नाही, अन्य अभिलाषिता शून्यम, ज्ञान कर्मान अनावृतम, अनुक्लेन कृष्णेन अनुशीलनम भक्तिरुत्तम. तर भक्तीची व्याख्या जर करायची झाली तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? आश्लेषा वा पादनांतां पिनष्टुमा मदर्शना मर्मनाकाम करोति वाम यथा तथा वा विद धातु नंपटो मत प्राण नाथ सु एव नाभ. मारिबो राखिबो जो इच्छा तुआ नित्य दास प्रति तुयाधिका. हे भगवंता, मी तुझ्यावर अत्यंत प्रेम करतो, आता तू मला जवळ घे, आलिंगन दे, लाथा बाहेर फेकून दे, काही कर, मला तुला संपूर्ण अधिकार आहे. ही जी भावना आहे त्याला म्हणतात प्रेम किंवा भक्ती. जिथं देवाणघेवाण नाही, जिथं देवाणघेवाण नाही, फक्त देण्याची वृत्ती. मी तुम्हाला काय देऊ, मी तुम्हाला कशा प्रकारे प्रसन्न करू, मी असं काय करू की तुम्ही प्रसन्न व्हा, ही जी भावना आहे याला म्हणतात भक्ती. आता ही जी भक्ती आहे हे करण्यासाठी आपण सर्वजण अग्रसर झालेलो आहोत, पुढे पाऊल टाकलेलं आहे ना. मग आपण सर्वजण जे आहोत ते आता भक्त आहोत का, हा प्रश्न पहिला निर्माण होतो. आपण भक्त आहोत का? आणि जर आहोत तर का, आणि नाही तर का, आणि नाही तर मग आपण कोण आहोत? आजचा दिवस चिंतन करण्याचा आहे, मनन करण्याचा आहे. कारण की पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी टार्गेट ठेवायचे आपल्याला, काय बनायचे. तो पहिला प्रश्न काय आहे? आपण सर्वजण भक्त आहोत का? तिकडे आल्यानंतर भगवंताला आपण काय काय मागतो? नाही मागत. चला, पास झाला पहिले टेस्ट मध्ये. तर आपण कोण आहोत? सर्वजण कोण आहोत? तसं पाहिलं तर भक्तच आहे, परंतु कोण आहे? साधक. काय आहे आपण? साधक आहे. आपण साधना करतोय. काय करतोय? साधना करतोय. एक विद्यार्थी साधना करतो काय बनण्यासाठी? इंजिनियर बनण्यासाठी. एक व्यक्ती साधना करतो काय बनण्यासाठी? डॉक्टर बनण्यासाठी. एक व्यक्ती साधना करतो वकील बनण्यासाठी, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्या काळामध्ये तो कोण असतो? साधक असतो. पण कधी कधी चुकून त्याला अहो वकील साहेब, अहो डॉक्टर साहेब म्हणलं जातं. म्हणतात ना, फर्स्ट इयरला असेल, जसं आम्ही फर्स्ट इयरला होतो तर आम्हाला डॉक्टर म्हणायला लागले. मग आम्ही डॉक्टर अजून पहिला एक्झाम दिलेले, फर्स्ट इयरच पास झालं नाही, डॉक्टर कसं झालं? लोक म्हणतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे मी डॉक्टर आहे. तसं इथं आल्यानंतर प्रभूजी म्हणलं की आपल्याला कॉलेज फर्स्ट टाइम होती, मी प्रभू झालो, मी काहीतरी विशेष आहे, मी भक्त झालेला आहे. पण जरूर जाऊन आपण जर विचार केला की माझ्या अजून किती माळा केल्या, मी आज तर एक पण माळ झाली नाही. लोक तर प्रभूजी प्रभूजी म्हणत होते. तर मग मी माझ्या साधनेमध्ये कच्चा आहे. हा, माझा उद्देश एकच आहे, मला जे टार्गेट आहे ती मला भक्तच बनायचे. काय बनायचे? भक्त बनायचे. मला, मी भक्त नसलो तरी मला लोक भक्त म्हणतात. मग त्या पातळीवर मला खरं उतरून दाखवायचे. आता मला खरं भक्त बनायचे. तर येणारे 2025 वर्ष जे आहे त्यामध्ये मला काय बनायचे? भक्त बनायचे. हे जे साधन ध्यास घेऊन आपण चाललं पाहिजे की मला काय करायचे? भक्ती करायचे, आणि मग मला एक काय बनायचे? भक्त बनायचे. ही धारणा आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून पहा, भगवंतांना काय आवडतं? जसं आपण भक्तीची व्याख्या केली, काय? प्रेममयी सेवा. सेवा म्हणजे काय? पुढचा प्रश्न आहे. आता आपण पाहिलं भक्ती म्हणजे काय? प्रेम. प्रेम म्हणजे काय? सेवा. आणि सेवा म्हणजे काय सांगा आता? एक शब्द सांगायचा. सेवा म्हणजे काय? भक्ती म्हणजे सांगा आता, परत रिपीट करू. भक्ती म्हणजे काय? प्रेम. प्रेम म्हणजे सेवा. आणि सेवा म्हणजे काय? हा, प्रसाद सेवा पण म्हणलं का?
एक शब्द सांगायचा. हा, समर्पण ठीक आहे. अजून एक शब्दामध्ये आणखी स्फटिक व्याख्या आहे बघा. दास ठीक आहे. अजून जवळ आलेला आहे तुम्ही. शरणागत. अजून सेवा. अच्छा, सेवेचा उद्देश सांगतो काय असतो याच्यात तुम्हाला लगेच समजेल. सेवेचा उद्देश काय आहे? सेवा म्हणजे भगवंतांना सुख देणे, आनंद देणे. सेवा म्हणजे काय? सुख देणे किंवा आनंद देणे. तर एका शब्दामध्ये काय? आता भगवंतांना आनंद द्यायचा आहे आपल्याला. आपण भगवंताची काय करतोय? भक्ती करतोय. भक्ती म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय. प्रेम करायचे म्हणजे आपण भगवंताची प्रेममय सेवा करायची. भगवंतांची प्रेममय सेवा करून भगवंताला आनंद द्यायचे म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? भगवंत एक्स वाय झेड व्यक्तीला आपल्याला आनंदित करायचे तर आपण काय केलं पाहिजे? एखाद्या व्यक्तीला आपण आनंद द्यायचे तर आपण काय केलं पाहिजे? हे कलियुगचा प्रभाव आहे बरं का. की आपल्याला समजतच नाही की समोरच्या व्यक्तीला आपण कसं सुख द्यायचं. समोरच्या व्यक्तीला जर आपल्याला आनंद द्यायचे तर आपल्याला काय केलं पाहिजे? असे मोठे मोठे शब्द समजत नाहीत मला. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगा. समोरच्या व्यक्तीला जर आपल्याला आनंदित करायचं आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे? मला किशोर कुमार प्रभूंना आनंदित करायचे, मला काय केलं पाहिजे? खुश केलं पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे. काय ते कोणी म्हणलं आता? यस. जे प्रभूजींना काय गोष्ट भगवान की जे प्रभूजींना आवडतंय ती मी केलं पाहिजे. बरोबर का नाही? म्हणजे भगवंतांना जर प्रसन्न करायचे तर आपण काय केलं पाहिजे? भगवंतांना जे आवडतं ते केलं पाहिजे. आता शोध कुठं आला आपला? भगवंतांना काय आवडतं? भगवंतांना काय आवडतं? काय आवडतो भगवंतांना? भगवंतांना काय आवडत असेल? आपण एवढ्या वर्षापासून भक्ती करतोय तर आपल्या त्या प्रिय व्यक्तीची आपल्याला आवड निवड थोडी तरी माहित पाहिजे. नाही तर मग आपण भक्तीच केली नाही म्हणजे प्रेमच केलं नाही, नाही का? तर भगवंतांना काय आवडतं सर्वात जास्त? काय वाटतं तुम्हाला? काय आवडतं भगवंतांना सर्वात जास्त? बाकी सर्व गोष्टी येतील त्यामध्ये, पण एक जास्त आपला एक चाललेला आहे. भगवंतांना सर्वात जास्त काय आवडतं? हे जर प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधलं ना तर तुम्ही 2025 मध्ये भक्त पदवी घेऊन असावं. 4.5 वर्ष 5.5 वर्ष ग्रॅज्युएशन करायची गरज नाही. काय केलं पाहिजे? भक्तांची सेवा. बर, अजून जेव्हा आपण भक्तांची सेवा म्हणतो का नाही तेव्हा संकुचित भावना येते. दासानुदास ते पण नाही. मंथन करा. मंथन केलं तर बाहेर येईल अमृत. विचारांचं मंथन होऊ द्या. एका मिनिटामध्ये मंथन झालं पाहिजे. चला, भगवंतांना सर्वात जास्त काय आवडत असेल? आनंद, नाम. अजून काय आवडत असेल? प्रेममय सेवा. भगवंत एवढे संकुचित वृत्तीचे नाही बरं का की माझी सेवा करत फक्त. नाही, भगवंतांच्या विचार करा. भगवंत आहेत ते. मनाचा भाव ते पण नाही. अजून काहीतरी असं वेगळं आहे जे भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. निस्वार्थ कर्मयोग पण नाही आवडत भगवंतांना. आता जवळ आलाय तुम्ही. अजून सांगा. जवळ आलाय, थोडस जवळ आलाय. काय आवडतं भगवंतांना? अच्छा, भगवंत आता एक क्लू देतो तुम्हाला, तुम्ही तेव्हा सांगायचं. भगवंतांचं एक नाव आहे माऊली. आता सांगा. आता क्लू दिलेलं आहे, याच्यातून उत्तर आलंच पाहिजे. भगवंतांचं एक नाव आहे माऊली. आता भगवंतांना काय आवडतं? आता तर काय तर बोललो कोणीतरी. काय?
भगवंतांना प्रत्येक जीव आवडतो, केवळ भक्त नाही. ह्या सृष्टीमध्ये जे जे कोणी जीवात्मा आहे ते भगवंतांना सर्व प्रिय आहे. का? कारण भगवंत सर्वांची माऊली आहे. भगवंत त्या मातेप्रमाणे आहेत. आणि या जगामध्ये जर आपल्यावर निस्वार्थपणे खरं प्रेम करणारं कोण असेल तर ते कोण आहे? खरा सुहृद, खरं प्रेम करणारे, खरा सखा, खरं सर्वस्व जी कोण आहे तर ते कोण आहे? केवळ श्रीकृष्ण. मग भगवंतांना प्रिय काय असणार आहे? प्रश्न तेच आहे. फक्त जीवावर प्रेम करणे नाही. भगवंतांना प्रिय काय असत? सर्वात प्रिय काय असेल? अजून चुकतंय. जीवावर नुसतं प्रेम करून काय उपयोग आहे हो? भगवंतांना काय हवंय? भगवंतांना काय हवंय? भगवंतांना काय प्रिय आहे? ठीक आहे, ब्रेकिंग द आईस म्हणतो, तोडतो. काय आहे? भगवंतांना सर्वात जास्त प्रिय आहे की त्यांचे हे जी भटकलेले जीवात्मा आहे त्या सर्वांनी वैकुंठाला यावं. काय? सर्वांनी. एक ही जीवात्मा इथं नाही राहिला पाहिजे, एक ही. मग तुम्ही म्हणाल दुनिया बनाने वाले तूने काहे को दुनिया बनाई? क्या तेरे मन में समाई? भगवान तो मेरे मन में कुछ नहीं समाई, जो समाया वो तेरे मन में समाया. तूने इच्छा की इसलिए मैंने ये सृष्टि बनाई. हाँ? तर ही सृष्टीची निर्मिती का झाली? भगवत इच्छेनं नाही. आपल्या सर्वांची इच्छा झाली की आम्हाला भोग घ्यायचे. काय घ्यायचंय? भोग घ्यायचा आहे. भगवंतापासून विरक्त होऊन, वेगळे होऊन, मला वेगळा संसार थाटायचे. भगवंता तुझ्यापासून वेगळं होऊन. कृष्णेर संसार छाडिया. भगवंतांचा संसार जी आहे तो आपण त्याग केला आणि आपण आपला संसार चालवण्यासाठी ह्या मुक्ती तलावरती आलो. म्हणून भगवंतांनी ही सृष्टी बनवली आणि ह्या सृष्टीला बनवून आपल्याला दिलं, तुम्ही इथं राहा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, जेव्हा तुमचं मन भरेल, तेव्हा तुम्ही माघारी या. म्हणून भगवंतांना सर्वात जास्त प्रिय आहे तो व्यक्ती जो प्रचारक आहे श्री गुरुवादांसारखा. जो व्यक्ती आपलं सर्वस्व देतो. कशासाठी? की हे जे बुडते जण पाहत डोळा म्हणून कळवळा येत असेल. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा येतो, दुःख होतं, यातना होतात, जेव्हा समोरच्या व्यक्तीला तो पाहतो की तो या भवसागरामध्ये सुख आणि आनंद घेत डुंबत चाललेला आहे, त्याला त्याच्या अध्यात्माची, त्याच्या भविष्याची, त्याच्या खऱ्या सुखाची, त्याच्या खऱ्या आनंदाची त्याला माहिती नाही. तो अज्ञानात आहे. आणि म्हणून जो एक प्रचारक आहे, जो ही सर्व ज्ञान प्रचार करत आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की या जगामध्ये मला आजपर्यंत कुणीही असं प्रिय नाही ना होणार आहे जो या कृष्ण भावनेचा प्रचार करत आहे. आणि म्हणून भगवंतांनी हे प्रचार कार्य चालू ठेवण्यासाठी 4 संप्रदाय दिले. किती? ब्रह्म, ब्रह्मदेवांना ज्ञान. ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान म्हणाले बाबा सृष्टी निर्माण नाही करायची. ही सृष्टी म्हणजे काय आहे? दुर्ग. काय आहे? दुर्ग आहे. आणि या दुर्गातून बाहेर जायचं आहे. तर या दुर्गातून बाहेर पडण्यासाठी प्रथम चतुश्लोकी भागवत भगवान नारायणाने कुणाला दिली? ब्रह्मदेवांना. आणि त्यापासून ब्रह्म संप्रदाय चालू झाला. त्यांच्या चरणाची बसली होती कोणी? लक्ष्मी देवी. जेव्हा त्यांनी ऐकली ब्रह्मदेवांना काहीतरी गुह्य ज्ञान देण्यात आले, ती म्हणाली काय सांगितलं? स्त्रियांना लागतं आहे ना, काय गुपित आहे. मग भगवान नारायणाने तिलाही ते ज्ञान दिलं. त्यापासून आला श्री संप्रदाय. आणि मग ज्या वेळेला ब्रह्माजींना आणि लक्ष्मीजींना हे समजलं, त्यावेळेला भगवान शिव जे वैष्णवान यथा शंभू आहे ते कसे शांत बसते. त्यांना ही क्लिक लागली, काहीतरी गुह्य गोष्टींचा आदान प्रदान चाललेला आहे. ते धावत पळत वैकुंठाला आले. म्हणजे काय चाललंय? भगवंताने ते ज्ञान भगवान शंभूंना दिलं आणि शिवजींकडून आला रुद्र संप्रदाय. आणि मग एकदा असेल फिरत फिरत हे चतुष्कुमार जेव्हा वैकुंठाकडे आले, तेव्हा त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांनाही ते ज्ञान दिलं. त्यापासून आला कुमार संप्रदाय. तर ब्रह्म संप्रदायामध्ये माधवाचार्य आले आणि या माधवाचार्यांच्या पुढे जाऊन माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी आले. आणि त्यापासून मग एक संप्रदाय येतो ब्रह्म मध्व संप्रदाय. श्री संप्रदायामध्ये पुढे रामानुजाचार्य रामानंदजी आले. त्यांच्यापासून झाला रामानुजाचार्य संप्रदाय, जे आचार्य आले. त्यानंतर जे
कुमार संप्रदाय होते, त्यामध्ये निंबाकाचार्य आले, त्यांच्यापासून ते संप्रदाय चालू झाला. आणि अशा प्रकारे हे जे 4 संप्रदाय आहेत, या संप्रदायामध्ये जे ब्रह्म मध्व संप्रदाय आहे त्यामध्ये ईश्वरपुरी आले, त्यामध्ये साक्षात भगवंत पुन्हा आले. कोण आले? राधा आणि कृष्ण हे दोघं सम्मिलित होऊन, श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य, हे दोघं जेव्हा एकत्रित झाले आणि त्यांनी जेव्हा गौर सुंदराचं रूप धारण केलं, त्यावेळेला हे गौरांग महाप्रभू या ब्रह्म मध्व संप्रदायामध्ये आले आणि या संप्रदायाला पुढे नाव पडलं गौडीय. ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. जे राधाराणीचे भक्त आहेत त्यांना काय म्हणतो आपण? गौडीय. आणि हे जे श्रीकृष्ण चैतन्य आहे ते कोण आहेत? ते मूळ पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि म्हणून ह्यांनी जे काही आणलं ते काय आहे? अनमोल आहे. ते खरं प्रेम घेऊन आले. कोण आहे? भगवंताला सर्वात जास्त काय प्रिय आहे? प्रत्येक जीव त्यांच्या धामामध्ये गेला पाहिजे आणि तो जीव पुन्हा त्यांच्या धामामध्ये अगदी सहजरित्या जावा म्हणून गोलोक मधले जे सर्वोत्तम धन होतं, गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन, ते संकीर्तन धनच घेऊन आले. आणि आले ते आले सर्वांना अविरतपणे वाटून आले. जाले देखे तारे कहे कृष्ण उपदेश, सर्वांना देत आहे. तर वृंदावनमध्ये एक संत होते आणि त्या वृंदावनमध्ये संतांना आहे ना, जेव्हा लहान लहान मुलं होती ते चिडवायची. का चिडवायचे? जेव्हा त्यांना म्हणायचे ना ते सीताराम सीताराम सीताराम, तर हे संत खूप रागवायचे आणि काठी घेऊन त्यांच्या मागायचे आणि म्हणायचे की सीताराम नाही राधेश्याम बोलो, राधेश्याम राधेश्याम. मुलं म्हणायचे सीताराम सीताराम, संत म्हणायचे काय काय म्हणायचे? संधी मिळाली की नाव घेतलं पाहिजे. मुलं म्हणायची सीताराम, संत म्हणायचे राधेश्याम राधेश्याम. आणि मग कुणीतरी विचारलं की बाबाजी आप सीताराम कहने से इतना क्यों विचलित होते हैं? का बरं तुम्हाला एवढा राग येतो? तुम्ही तर एकदम विरक्त संत आहात. मग त्यांनी सांगितलं मला राग वगैरे काही येत नाही हो. या मुलांना जर मी म्हणलं की तुम्ही राधेश्याम म्हणा तर ते म्हणणार नाही. परंतु जेव्हा त्यांना समजतं की मी चिडतो आणि त्यांच्या पाठीमागे काठी घेऊन लागतो, त्यावेळेला मला चिडवण्यासाठी ते काय म्हणतात? राधेश्याम राधेश्याम. आणि हे राधेश्याम राधेश्याम म्हणत असताना काय होतं? बाबाजी त्यांच्या पाठीमागे काठी घेऊन लागले तर मुलं राधेश्याम राधेश्याम म्हणतात. बाबाजी त्यांना मारायला लागतात, नुसती काठी उगारतात आणि मुलं काय म्हणतात? राधेश्याम राधेश्याम. आणि अशामुळे अखंड कीर्तन चालू राहतं. तर एक प्रकारे जीवानं काय केलं पाहिजे? नाम घेतलं पाहिजे. नामाशिवाय या जगामध्ये कोणताच पर्याय नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू जे आले ते काय देण्यासाठी आले हो? नाम देण्यासाठी आले. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन, खाईते शुईते यथा कथा नामले, देश काले नियम नाही सर्व सिद्धी है. उठता बसता झोपता खाता पिता काय करा तुम्ही? नाव घ्या. म्हणून हे महाप्रभू जेव्हा नवदीपच्या भले पाटे उठायचे आणि ढोल ताशाले घेऊन निघायचे आणि नवदीपच्या गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक जीवाला उठवायचं, म्हणायचे की उठ जागा हो, तू कुठं झोपलेला आहे? मायेच्या कुशीत आहे. आणि एकदा काय म्हण? नाव घे, हरी बोल म्हण. भाई तेरे पांव पडू एक बार हरी बोल. आणि म्हणून हे महाप्रभूंनी संकीर्तन चालू केलं. हे आंदोलन जे आहे म्हणून त्यांना म्हणतात अजानुलंबित भुजो संकीर्तने कपित्रो. कोण आहे ते? संकीर्तनो के पित्रो आहेत, पिता आहेत, जनक आहेत, जनक. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जे आणलं ते काय आहे? नाम संकीर्तन. प्रत्येकाच्या चरणी भगवंताने दक्षिण भारतची यात्रा केली आणि काय दिलं? जनजनामध्ये नाम दिलं. प्रत्येकाला हात जोडून एकच प्रार्थना केली, काय? नाम घ्या. मुकुंद माधव गोविंद बोल. मी म्हणलं मुकुंद माधव गोविंद बोल, आपण कोणी बोललाच नाही. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल. बोल केशव माधव हरी हरी बोल, केशव
माधव गोविंद बोल मुकुंद माधव गोविंद बोल केशव माधव हरि हरि बोल बोलो केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल 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 कुंद माधव गोविंद कुंद माधव हरि हरि बोल केशव 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 माधव हरि हरि बोल राम हरि का पालन प्यारा हरि का पालन प्यारा राम हरि का पालन प्यारा राम हरि का पालन प्यारा भक्त जनों का परम सहारा 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 राम हरि का पालन प्यारा राम हरि का पालन प्यारा भक्त जनों का परम सहारा 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 राम की महिमा है अनमोल 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 केशव माधव हरि हरि बोल 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 हरि नाम के सब अधिकारी 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 बालक वृद्ध युवा नर नारी बालक वृद्ध युवा नर नारी हरि नाम के सब अधिकारी हरि नाम के सब अधिकारी हरि नामाचा अधिकार भगवंताने कुणाला दिलेला आहे सर्वांना दिलेला आहे जात पात प्राण तुमचं धन किती आहे तुमच्याकडे संपदा किती आहे ज्ञान किती आहे हे काही चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं नाही त्यांनी एक अट ठेवली की हे नाम मी सर्वांना देईल आणि हे नाम तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवेल पण कधी ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये कपट नसेल म्हणून चैतन्य महाप्रभूंना पतित पावन म्हणले काय म्हणले ते कपट पावन नाही कोण आहे म्हणून काय म्हणतात ते
हरि नाम के सब अधिकारी, हरि नाम के सब अधिकारी, पालक वेद युवा नर नारी, मेरे मन गांठ कपट की खोल, केशव माधव हरि हरि बोल, हरि बोला केशव माधव हरि, नाम जपो तुम आठोया, नाम जपो तुम नाम जपो तुम आठोया, नाम जपो तुम आठोया, नाम बिना नाही आराम, नाम बिना नाही आराम, नाम लिए कछु लगे नामो, नामो नाम लिए कछु लगे नामो, ओ केशव माधव हरि हरि बोल, केशव माधव हरि हरि बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरि हरि बोल, बोला केशव माधव हरि हरि बोल, हरि बोल, हरि 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 हरि बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, गोविंद बोल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, हरि हरि बोल,
प्रकारे नाम संकीर्तन करत नामाचा प्रचार महाप्रभूंनी केला आणि आपल्यापर्यंत हे नाम आता प्रभुपादांच्या कृपेने इथपर्यंत आलेलं आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला जे काही मिळाले ते सर्वोच्च मिळाले. काय मिळाले? 4 संप्रदायापैकी जे हा संप्रदाय आहे तो कोणता संप्रदाय आपला? ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. म्हणजे आपण सर्वजण कुठे येतो? एक बोनाफाईड अधिकृत संप्रदायामध्ये. आणि इथं जे काही मिळाले ते कसं आहे? भेसळयुक्त नाही. कलियुगमध्ये सर्व भेसळयुक्त मिळत आहे ना. इथं काय मिळालंय? पूर्ण शुद्ध 24% कॅरेट गोल्ड मिळालेला आहे. तर येणाऱ्या या वर्षामध्ये आपण सर्वांनी श्री भगवंतांच्या श्रीचरणी श्री प्रभुपादांच्या श्रीचरणी अशीच प्रार्थना केली पाहिजे की आम्ही सर्वजण कोण आहोत? साधक आहोत. पुढच्या वर्षी आम्हाला काय बनायचे? काय? भक्त बनायचे. आणि भक्त म्हणजे कोण असतो? प्रेमी भक्त. भक्त म्हणजे केवळ भक्त येत नाही. आपण सगळ्यांना काय बनायचे? प्रेमी भक्त. आणि ते जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेला आपला तो जो सर्वोच्च जे ध्येय आहे आपलं ते आपल्याला मिळेल, आहे ना. तर जाता जाता एक प्रश्न विचारतो सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो धडा दिला, जो लढा दिला, तो कशासाठी दिला? कशासाठी? स्वराज्यासाठी, आहे ना. तर स्वराज्य म्हणजे काय? औरंगजेबने तो प्रश्न विचारला होता ना. स्वराज्य 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 क्या है ये तुम्हारा स्वराज्य? काय उत्तर आहे स्वराज्याचं? बरोबर आहे, श्रीची इच्छा आहे. पण कोणतं राज्य? स्वराज्याची व्याख्या काय आहे? स्वराज्याची व्याख्या आहे ज्या राज्यामध्ये आम्ही धर्माचरण करू शकतो. काय करू शकतो? आज करू शकतो आपण. तर ते भगवंतांच्या किंवा शिवाजी महाराजांची जी घडवलं, स्वराज्य दिलं आणि शंभू महाराजांनी बलिदान दिलं, त्यामुळे आज आपण इथं बसून काय करतोय? आरामात भक्ती करतोय. परंतु ही आरामात आपली चाललेली भक्ती आपल्या पुढे वारसाला पण मिळाली पाहिजे का नाही मिळाली पाहिजे? आणि त्यासाठीच आपण हे काय केलं पाहिजे? बलिदानाचं जीवन जगलं पाहिजे. शंभू राजांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं. कशासाठी? धर्मासाठी. तर आपण बलिदानाचं जीवन जगायचे म्हणजे काय करायचं? काही गोष्टी सोडायचे, काही गोष्टी स्वीकार करायचे, म्हणजेच बलिदान, त्यागाचं जीवन जगायचे. आलं लक्षात? श्री कृपा की जय. त्यांची आतले चालणार की चालू होतं. प्रश्नोत्तर कशाचे बघायचं की आपण प्रश्नोत्तर घ्या. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे, तर नवीन एखादा प्रश्न अपेक्षित आहे. तर धर्म अर्थ काम मोक्ष हे समजले का सर्वांना? 4 पुरुषार्थ समजले. आज आपण काय पाहिलं? 4 पुरुषार्थ. आणि या 4 पुरुषार्थांचा खरा उद्देश काय? हे 4 पुरुषार्थ कुणासाठी आहेत माहिती आहे? आपल्यासारख्या जीवांसाठी, ज्यांनी हळूहळू क्रमशः स्टेप बाय स्टेप भगवंतांकडे प्रगती करावी. परंतु पंचम पुरुषार्थ जो आहे तो आपल्याला प्राप्त करायचा, ती काय आहे? भक्ती आहे. आणि त्यासाठी अग्रसर होण्यासाठीच आपलं एक मोठं सौभाग्य की स्वतः महाप्रभू ते पंचम पुरुषार्थ घेऊन आपल्या दारापर्यंत आले. कुठपर्यंत आले? दारापर्यंत, थेट दारापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले आपल्या सर्वांच्या. आता या हृदयामध्ये पोहोचून पण आपण जर संकुचित असू, मुक्त कंठाने नाम उच्चार घेऊच नसू, तर मग दुर्भाग्य कुणाचं आहे? तर धर्मध्वजा उचलायची आहे, तर धर्माचरण करायचं आहे हे आपण शिकलो. आपण स्वतः जेव्हा धर्माचे आचरण करणार तेव्हा धर्माचं खऱ्या अर्थानं रक्षण होणार, आहे ना. मग आपल्याला कितीही बेड्या ठोकलेल्या असू द्या या माया देवीच्या, आणि कितीही बंधनं असू द्या, आपण त्या सर्व बेड्या तोडून भगवंताकडे जाऊ शकतो.
सुंदर उदाहरण पाच विचार करण्यासारखं आहे. शंभू राजांना जेव्हा पकडलेलं होतं त्यावेळेला दोन ओळी म्हणल्या गेल्या ज्या प्रसिद्ध झाल्या. काय होते त्या? हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हे केवळ शब्द नाहीत किंवा कविता नाही, यामध्ये सत्यता आहे. काय सत्यता आहे? एवढ्या लोकांच्या समोर, एवढ्या आताताईंच्या समोर शंभूराजे निर्भीडपणे जर उभे राहिले, जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी, असं का झालं? का होऊ शकलं ते? त्याचं उत्तर पण पुढे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे त्याच कवितेमध्ये? आठवते का नाही? पाहिलं का नाही? नुसता छावा मनोरंजन करून आला का काय? मन के जीते मन के हारे, हार गया जो उस पे है. तर युद्ध करायचे, संघर्ष राहणार, कायम राहणार आहे ना. संघर्ष कधी चुकलाय का? नाही चुकलेला. संघर्ष कायम राहणार आहे आणि आपल्याला जिंकायचे, आपल्याला त्या स्तरावर यायचे ज्या स्तरावर शंभूराजे. त्यांना आध्यात्मिक वारसा होता. शिवाजी महाराजांना आध्यात्मिक वारसा होता जिजाबाईंचा. काय दिलं होतं जिजाऊनी? त्यांना लहानाचं मोठं कसं केलं? महाभारत, रामायण, भगवान श्रीकृष्ण रामचरित्र ऐकून ते मोठे झाले. म्हणून ही जी धर्मध्वजा आहे, आज जर या आपल्या येणाऱ्या पिढीला द्यायचे तर आपण त्यांना तेच दिलं पाहिजे. तोच वारसा आपण त्यांना दिलं पाहिजे. प्रत्येक आईनं आपल्या मुलाला शिवाजी सारखा घडवला पाहिजे आणि प्रत्येक पितानं आपल्या मुलाला शंभू राजासारखा धाडसी बनवला पाहिजे. हा खरा वारसा आहे आपला. आपण सुरक्षितरित्या म्हणतात एका हातातून परंपराचा अर्थ काय हो? आपण परंपरेमध्ये आहे ना. परंपरेची व्याख्या काय माहिती आहे? परंपरा म्हणजे सुरक्षितरित्या आपल्याला मिळाला वारसा या हातातून पुढच्या पिढीच्या हातामध्ये देणे. जसा आहे तसाच वारसा द्यायचे. कसा? जसा आहे तसा, त्यामध्ये भेसळ न करता. मग तेच शौर्य, तेच गाथा सर्व. शंभू राजा महाराजांचा एक वाक्य शेवटचं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की माझ्या मृत्यूनंतर प्रत्येक घरामध्ये एक शंभू निर्माण होईल, परंतु तू जेव्हा मरशील त्यावेळेला तुझा वंश नाहीसा होईल. आणि त्यावेळेला त्यांचा सरदार म्हणतो काय कि हमारी बंजर जमीन पे ऐसे फूल क्यों नहीं खिलते. आपल्या जमिनी पण बंजर आहेत, सुपीक आहेत, परंतु ते फूल आता या जमिनीवर खिलताना पाहता येत नाही ना. हमें वो फूल खिलता हुआ इस जमीन पे दिखता नहीं. का? कारण आपण आपल्या ज्या धर्माच्या भूमी आहेत त्यांना आपण स्वतःच धर्माचं आचरण न केल्यामुळे बंजर बनवत चाललेलो आहोत. आपल्याकडे तो खरा वारसा आहे, सनातन धर्माचा वारसा आहे. आपल्याकडे ते सर्व काय आहे, परंतु आपल्याला आपल्या धर्माचं पालन करताना येणारी लाज, ही जी लाज आहे ती आपल्या या सुपीक जमिनीला बंजर बनवत चाललेली आहे. म्हणून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या जमिनीवरती तसे पराक्रमी शंभू महाराजांसारखे यशस्वी योद्धे तयार होणार नाहीत. आणि ते जर घडवायचे असते तर आताच आपण स्वतःला धार्मिक बनवलं पाहिजे, धर्माचे आचरण केलं पाहिजे आणि शुद्ध बीजापोटी जे फळ आहे, ते जे मधुर जे फळ आहे ते आपण कसं देऊ शकतो? या येणाऱ्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. तर काल जो बलिदानाचा दिवस होता म्हणून मी एवढं बोलतोय, कारण खरंच हा चिंतन आणि मनन करण्याचा विषय आहे. आज छावा पाहिल्यानंतर आपल्याला आपला इतिहास समजतो. इतिहासाला कधीही विसरलं नाही पाहिजे. काही लोक म्हणतात की कशाला ती पुनरावृत्ती करायची इतिहासाची, परंतु इतिहास कधी विसरायचा नसतो, कारण ती आपली संस्कृती असते. काय असते? संस्कृती. जसं एक व्यक्ती जेव्हा त्याची बुद्धी तो विसरतो, डिमेन्शिया म्हणतात त्याला, काय म्हणतात? स्मृती जाते त्याची, त्यावेळेला त्याला जीवन व्यापन करणं कठीण होऊन जातं. त्याला समजत नाही की माझी आई कोण आहे, वडील कोण आहे, मी कुठून आलो, कसा होतो, काय होतो, कारण ती स्मृती गेलेली आहे. त्याचप्रमाणे या काळामध्ये आपल्या सनातन धर्माची स्मृती मोजवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. म्हणजे आपला इतिहास बदलला गेला
इतिहासामध्ये गडबड केली गेली, इतिहास पुसला गेला आणि म्हणून आपल्याला खरा इतिहास न देता आपण औरंगजेबला मानायला लागलो, शंभू राजांना चरित्रहीन म्हणून दाखवण्यात आलं. खरा इतिहास माहीत नसल्यामुळे हे सर्व घडलं. म्हणून त्या व्यक्तीप्रमाणे आपली गत झाली, ज्याची स्मृती गेल्यानंतर त्याला काही आठवत नाही. तसं आपल्याला आपल्या इतिहास माहीत नसल्यामुळे आपल्याला माहीतच नाही की आपला वारसा काय आहे, आपण कुठून आलो, आपण कुणाची संतान आहोत, आपला शौर्य काय, आपलं पराक्रम काय, आपली क्षमता काय, आपल्याला पूर्णपणे काय केलेलं आहे, निष्कृष्ट करून टाकलेलं आहे आणि आपला इतिहासच बदलला गेलेला. तर अशा या माध्यमातून आता जो प्रचार होत आहे हे एक चांगलं पॉझिटिव्ह साईन आहे की आज जगामध्ये आपल्याला समजत आहे, तानाजी सारखा पिक्चर येत आहे किंवा छावा सारखा, आणि याच्यातून आपल्याला खरं कळत आहे की काय बलिदान दिलेलं आहे आपल्या या पूर्वजांनी आपल्यासाठी. आणि तो वारसा जर आपण जपला तर ती जी ज्योत आहे ती मावळता कामा नये, है ना. ती ज्योत तशीच प्रज्वलित ठेवून त्याला आपण पुढच्या पिढीला काय करायचे, स्थलांतरित करत राहायचे. तेव्हा हे सनातन धर्म खऱ्या अर्थानं टिकून राहील. मग धर्माचं रक्षण होईल आणि धर्म मग आपलं रक्षण करेल. समजलं? तर या वर्षामध्ये येणाऱ्या 2025 मध्ये आपण सर्वांचं एक आद्य कर्तव्य बनतं की ही धर्माची पताका आपण सर्वांनी आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. सर्वजण वचनबद्ध आहेत का? ऐकतात कोण येत आहे? सर्वांनी धर्माची पताका हातात घ्यायची. तलवारी हातात घेऊन असते याचं मी पूर्वी सांगितलंय. धर्म म्हणजे हिंसा नव्हे पूर्णपणे, पण जिथं हिंसाची गरज आहे तिथं आवश्यक आहे, परंतु इथून आपण तो संदेश देत नाही कुणाला. आपण काय संदेश देतोय? आपण आपल्यामध्ये धर्माचरण करायचे. काय करायचे? धर्माचरण. स्वतः धर्माचरण पाहिजे. धर्म सार्थक करी कर परोपकार असं महापुरुष म्हणतात, तसं आपण स्वतःला धर्माचरण बनवलं पाहिजे. तर धर्माचं आचरण करण्यासाठी प्रथम आहे की आपली जी संस्कृती त्याला जपलं पाहिजे. या संस्कृतीमध्ये जे काय दिलेलं आहे ते सर्व गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे. तर सर्वजण तयार आहेत? हरी बोल. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न? धर्माचं पालन करण्यामध्ये कुणाला काही कठीणाई किंवा काही अडचण आहे का की आम्ही करू शकत नाही? आम्हाच्या घरी रोज 10 किलो साखर येते म्हणून आम्ही करू शकत नाही असं पण नाही. जेवढं नुकसान आहे ना ख्रिश्चन मिशनरीनी केलंय तेवढं तर इस्लामनं पण नाही केलं. धर्मांतर जे खऱ्या अर्थानं झालेलं आहे ना, जास्त करून यांनीच केलेलं आहे. तर आता घर वापसी करायची सर्वांची आपल्याला. 1-2 जणांचं काम नाहीये. 1-2 जणांचं काम नाही, हे प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येकाने 2-4 जणांना काय करायचे? घर वापसी करायचे सर्वांना. श्री कृपा की जय.